तर नमस्कार, आईची रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज मोड आलेल्या कडधान्याची मिसळ पाव, झणझणीत अशी मिसळ पाव करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण ही मोठे असे 3 कांदे आणि हे 2 लसणाचे गड्डे आणि हे अद्रक असं घेतलेलं आहे. तर आपण याची आता आपण पेस्ट करून घेऊ. तुम्ही बघू शकता ही अशी कांदे आणि लसणाची पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. तर आता हे आपण एक मोठी वाटी खिसलेलं खोबर, हे मोठे 2 चमचे तिखट, हळद, ही धने जिरे पावडर आणि हा मसाला हे सर्व एकत्र करून ह्याची पण आपण ग्रेव्ही तयार करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता ही आपली खोबऱ्याची ग्रेव्ही अशी तयार झालेली आहे. चला तर आपण मिसळ पाव करायला सुरुवात करू. चला तर मग आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये अशा 3 मोठ्या पळ्या आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर मिसळ पावला जास्तच तेल लागते. तर अशा प्रकारे आपण मोठ्या पळ्यात 3 तेल टाकलेलं आहे. तर मी 7 ते 8 लोकांसाठी मिसळ पाव करीत आहे. तर अशा प्रकारे आपलं तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मोठा चमचा आपण असे जिरे घालणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हे जिरे असे तडतडले की आपण ही कांद्याची आणि लसणाची जी पेस्ट केली होती ती अशी तेलात टाकायची. तर हे लसण अद्रक ही जी पेस्ट आहे ती थोडी लाल होऊ शकना तुम्ही असं ह्याला खालीवरी करून घ्या. तर ही आपली कांद्याची पेस्ट लाल झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण असं एक मोठी पळी तिखट घालायची आहे. आणि त्याच्याबरोबर आपण हे एक मोठा चमचा धने जिरे पावडर घालायचा आणि ह्याला आपण असं हलक्या हाताने एकजीव करून घेऊ. आणि त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये हे आपण तयार केलेली खोबऱ्याची ग्रेव्ही घालणार आहोत. तर आपण हे मिश्रण सगळं असं एकजीव करायचं आहे. आणि आपली ही ग्रेव्ही शिजून घट्ट होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत ह्याला असं आपण शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता असं कडानं आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आणि ही ग्रेव्ही अशी लाल झालेली आहे. त्याच्यामुळे आपण आता ह्याच्यात पाणी घालू. तर ही मिसळ पावची ग्रेव्ही पातळच असते, त्याच्यामुळे आपण असं पाणी घालून घेऊ. आणि मी 7 ते 8 लोकांसाठी करणार आहे, तरी त्याच्यासाठी मी ही ग्रेव्ही जास्तच करणार आहे. तर अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. तर आपण ह्याला झाकण ठेवून उकळी काढून घेऊया. तर आपण बघू शकता अशी खळखळ अशाला उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपण हे मोड आलेले कडधान्य टाकून घ्यायचं आहे. तरी मोड आलेले कडधान्य आपण आता ह्याच्यात असे टाकलेले आहेत. तर हे 7 ते 8 मिनिट आपण असं ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे.
जेवढं जास्त शिजलं का चांगलं ह्याला चव येते. तुम्ही बघू शकता अशी तर्री एकदम किती सुंदर झालेली आहे. तर एकदा नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, कमेंट करून मला कळवा. तर तुम्ही बघू शकता अशी आपली मिसळ एकदम झणझणीत अशी तयार झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण असं हे चवीपुरतं मीठ घालून घेऊ. तर आता ही मिसळ अशी एकदम तयार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण अशी कोथिंबीर घालून घेऊ लास्टला आणि आपला गॅस बंद करून घेऊ. तर ही मिसळ पाव आपली अशी खाण्यासाठी तयार आहे. तर ही मी अशी उकडलेले बटाटे ठेवत आहे. त्याच्यामुळं आपल्या मिसळ पावला खूप अशी सुंदर अशी चव येते. तर अशी एक चुटकी भरून मीठ आणि आपली ही शिजलेली उसळ ह्याच्यावर घालायचं आहे. तर त्याच्यावर आपण असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि नंतर त्याच्यावर आपण असं फरसाण घालून घ्यायचं आहे. आपण असं त्याच्यावर ही आपली तर्री. तर तुम्ही बघू शकता ही अशी छान अशी आपली मिसळ पाव बनून तयार आहे. तर तुम्ही बघू शकता ही आपली मिसळ पाव एकदम झणझणीत अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही ही रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आईची रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.